उनके हाथों में सौंपनी है और गुंडागर्दी करने वाले को साइड में रखना है। तो यहाँ की जनता ने किया है और आज मेरे को जो जीत मिली है उस जीत से जो काम अधूरे वो पूरा करने का मैं 101% प्रयास करूँगी। तो इस शहर का पैसा बचे, जो बिजली है, बिजली इतनी महंगी है, इस पालिका का आपका लोगों का पैसा बचना चाहिए। जो वेस्ट है डंपिंग ग्राउंड का उसको अच्छे तरीके से बिजली में लाना चाहिए। सोलर है, सब जगह सोलर यूज होगा। सोसाइटी में तो प्रॉपर्टी टैक्स हम कम कर देंगे। उसके बाद में पानी के ऊपर सोलर जो पिछले बहुत दिनों से चल रहा है वो करना है। उसके बाद में सब धर्मियों की स्मशान भूमि बनानी है, वो इस तरीके से बनानी है कि लोगों को लास्ट टाइम जाते वक्त दुख नहीं होना चाहिए कि हम इधर जा रहे हैं। इस सुंदरता से जैसे उसके आजू बाजू में गार्डन होगा, आजू बाजू में धार्मिक स्थल जैसा होगा और उसके अंदर वो जाति धर्म के लोगों का धार्मिक स्थल जैसे बनाया जाएगा। एक अलग तरीके से पहली बार कोशिश करूँगी मैं कि नवी मुंबई की स्मशान भूमि स्मार्ट स्मशान भूमि होगी। जो मरने वाला इंसान है वो भी सोचेगा मुझे अच्छी जगह मिल गई, उस तरीके से करेंगे। फिर झोपड़पट्टी पुनर्विकास है, गाँव का विकास है, शहर वालों का जो डेवलपमेंट चला है उसके अंदर ध्यान देना है मुझे। जो गुंडे सुंडे उठे हैं रीडेवलपमेंट उनको लगाम लगानी है। बहुत कुछ काम है और जितने लोगों ने या गुंडागिरी की है उनको इस बार कड़ा जवाब मिलेगा। जैसे गए अधिवेशन में मैंने रखा था लक्ष्य वेदी, उसी तरह से इस अधिवेशन में एक गुंडों का बंदोबस्त करने, ये व्हाइट कॉलर के गुंडे यहाँ आए हैं, इनको रोकने का काम में करने वाले। जो सत्ता देखकर आते हैं फिर सत्ते के बाद जाते हैं, एक एक घर में दो जगह लड़ते हैं, फिर वहाँ से रात को बोलते हैं इधर तुतारी को वोट दो। हमने कभी किसी को नहीं बोला एरोली विभाग में किसी सीटी को दो, कुकर को दो या किसी को दो। एक फोन भी बता दो मेरे फोन से किसी कार्यकर्ता को फोन दिया है, मैं राजनीति आज छोड़ दूंगी। और वहाँ से तो बार बार धमकियाँ आती थी। आज बोलना पड़ रहा है और बोलूँगी मैं बोलती हूँ करके मैं अच्छी नहीं हूँ। मैं गाली देती बोलती, मैं गाली नहीं दे रही हूँ, मैं सीधा स्पष्ट जवाब दे रही हूँ और मेरा जवाब का उत्तर नहीं है उनके पास। एक ही बात है, वो बोलती है ये तुम नेगेटिव सेट किया, लोग पागल है क्या? नवी मुंबई की जनता जो 91,500 गए टाइम से भी 4,500 वो मुझे ज्यादा मिले। तुमने इतना पैसा बांटने के बाद तुम्हारे दलाल लोगों ने तुमको गिराया, उधर ही तुमको वोट नहीं मिले। वो पहला देखो फिर आगे की कोशिश करो। ताई जिस तरह से अमित शाह बंधू तुमचेही आभार व्यक्त करतो की ताईंच्या या सगळ्या प्रचार मोहिमेमध्ये तुम्ही लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्याशिवाय हे काम आम्हाला कठीण होतं असं मला वाटतं। ताईंच्या केलेल्या कामाच्या आणि येणाऱ्या कामाच्या या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला विजय मिळाला असं मला इथं तुम्हाला विश्वासाने सांगावं असं वाटतं। ताईंचं प्रमुख काम जे येणार आहे ते म्हणजे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल। आता जो मला उशीर झाला तो उशीर याच कारणाने झाला की त्या हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल महानगरपालिकेने जवळजवळ विकलेले 40 तिथे एका गरीब पेशंटला 17.5 लाख रुपये बिल झाले। त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, 3-4 लाख रुपये कमी पडतायत म्हणून त्यांना डिस्चार्ज देत नाहीयेत। अशी परिस्थिती या नवी महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे। म्हणून ताईंचं सुपर स्पेशलिस्ट जे हॉस्पिटल आहे त्या कामाच्या जोरावर आम्ही प्रचार मोहिमेमध्ये तो काम सामान्य लोकांसाठी येतंय असं आम्ही लोकांना भासून दिलं आणि त्या माध्यमातून लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलं। आता आमचे सहकारी दत्ता गंगाले म्हणाले की आम्ही 25,000 मतांनी जिंकलोय। हे खरंच खरं आहे। आता लोक दबक्या आवाजात म्हणायला लागली आमचे वोटर, आमचे हक्काचे वोटर, समोरचा सिटीवाला नाटा साहेब जैन समाजाचा आहे आणि जैन समाजाचा असल्यामुळे गुजराती, मारवाडी आणि जैन यांनी मला दबक्या आवाजात असं सांगितले की ह्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळतंय म्हणून आम्ही त्यांना वोट करतोय। म्हणून 20,000 मतं 19,000 समथिंग मध्ये त्याला गेली आणि ती आमची मतं होती आणि म्हणूनच ताई ह्या नक्कीच 25,000 मतांनी निवडून आल्यात असं मला ते विश्वासाने सांगावंसं वाटतं।
आणि त्यांची जी कामं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मॅन्युफॅक्चरने त्यांनी दिलेली जी कामं आहेत, मला याच्यातनं 99% कामं ताईंच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात होतील असा विश्वास आहे. कारण मी त्यांना गेली 15-20 वर्ष कामाच्या माध्यमातून ओळखतो आणि त्यांचं हे काम भरारीचं आहे. मला आता मी एक संघटनात्मक प्रक्रियेमधला माणूस आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. मला कालच आमच्या मीटिंगमध्ये पुन्हा संघटनेत पुढे येण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्या माध्यमातून एक सदस्य नोंदणी अभियान आम्ही सुरू करतोय. त्या सदस्य नोंदणी अभियानमध्ये आमचा एक नंबर आहे. बऱ्याचशा पत्रकारांना देखील आमचं सदस्य व्हायचं असं त्यांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे, म्हणून तो नंबर मी इथे जाणून बुजून तुम्हाला सांगतो. नाव ऑटोमॅटिक येतील, त्यांना ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतील. आमच्या ऑनलाईनच्या सिस्टम मध्ये ते सगळे येणार आहे. त्याचा नंबर आहे, प्लीज तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिहून घ्या. 8800002024 हा त्याचा एक नंबर आहे. या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर एक छोटासा फॉर्म येतो, एक लिंक येईल आणि त्याच्या माध्यमातून आपण तो फॉर्म भरल्यानंतर आपण त्याचं सदस्य व्हाल. म्हणून हे सदस्य अभियान आता आमचं सुरू झालंय. 100 सक्रिय सदस्य नंतर करायचंय, पहिले आपल्याला हे सदस्य करायचे आहेत. आणि आमचा एक मला विश्वास आहे की बेलापूर विधानसभेमध्ये आम्हाला जवळजवळ 91,000 समथिंग मतं मिळाली आहेत. प्लस आमची मतं दुसऱ्याकडे गेलेत, म्हणजे 1,00,000-1,15,000 मतं आमची इथे आहेत. ते लोक आम्हाला मानणार आहेत. म्हणून आम्ही समोर प्रदेशाला एक आव्हान हे दिलेलं आहे, आमच्याकडून एक विनंती, आमच्या टार्गेट दिलेलं आहे. 1,00,000 बेलापूर विधानसभा आणि 1,00,000 ऐरोली विधानसभा इथून आमचे सदस्य आम्ही नोंदणीचं काम करतोय. आणि तुम्ही मला पुढे विचारणार आहेत त्याचं मी अगोदरच उत्तर देतोय. मला माहिती आहे तुम्ही मला